जालन्यातील ड्रायपोर्टला सील, 52 लाखांचा महसूल थकवला. 495 एकरावरील प्रकल्पावर तहसीलदारांची कारवाई, थकबाकी भरल्याशिवाय सील उठणार नाही. जालना शहरातून मोठी बातमी समोर येत आहे. दरेगाव शिवारातील 495 एकरावर उभारण्यात आलेल्या ड्रायपोर्ट प्रकल्पावर जालना तहसील प्रशासनाने थेट सील लावले आहे. ड्रायपोर्ट प्राधिकरणाकडून तब्बल 52 लाख रुपयांचा जमीन महसूल थकवण्यात आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. जालन्याच्या तहसीलदार छाया पवार यांच्या पथकाने वारंवार मागणी करूनही महसूल जमा न झाल्याने अखेर कडक पाऊल उचलत प्रकल्पाला सील ठोकले आहे. विशेष म्हणजे ड्रायपोर्ट सुरू होण्याआधीच ही कारवाई झाल्याने प्राधिकरणाची मोठी नामुष्की झाली आहे. दरम्यान थकबाकीची रक्कम पूर्ण भरल्यानंतरच सील काढण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे. हा ड्रायपोर्ट प्रकल्प जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीज अँड नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमातून विकसित करण्यात आला आहे. SPV नागपूर MALP लिमिटेडमार्फत उभारण्यात आलेल्या या मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कचे संचालन अलीकडेच विकास कोल अँड मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे पुढील 15 वर्षासाठी सोपवण्यात आले आहे. लवकरच येथे कंटेनर यार्ड, वेअरहाऊस, ट्रक टर्मिनल्स यासारख्या सुविधा सुरू होणार होत्या. मात्र महसूल थकबाकीमुळे प्रकल्पावर सील लावल्याने कामकाजावर आता परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.